नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज. उद्या सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान. इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी के सुरेश यांच्याकडून अर्ज दाखल. अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार. आमचं अध्यक्षपदासाठी भाजपला समर्थन, पण विरोधकांना उपाध्यक्षपद मिळायला हवं, राहुल गांधींचं वक्तव्य. तर राजनाथ सिंहांकडून अध्यक्षपदासाठी खरगेंना विनंती, मात्र विरोधकांना उपाध्यक्षपद देण्याची खरगेंची मागणी. निलेश लंकेंकडून खासदारकीची इंग्रजीमधून शपथ. सुजय विखेंनी दिलेलं आव्हान स्वीकारत लंकेंची इंग्रजीत शपथ. विधान परिषदेच्या काँग्रेस 11 पैकी 3 जागा लढवणार. माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णींसह संध्या सव्वालाखेंचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश. शरद पवार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत सूर्यकांता पाटील यांची घर वापसी. मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज. मनोज जरांगे अंतरवाली सराटीकडे रवाना. वडीगोद्री अंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त. मी एकटा पडलोय. ओबीसी नेते एक झालेत, मग मराठा नेते काय करतायत? मनोज जरांगेंचा सवाल. तर एकटा पडलो तरी लढणारच, जरांगेंचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणाबद्दल मनोज जरांगे आणि बाळासाहेब सराटे अत्यंत चुकीची माहिती पसरवतायत. ओबीसी नेते मंगेश ससाणेंचा आरोप. डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होतीये. नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी. पत्राचाळीत कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडूनही समाचार. 1975 मधील आणीबाणीचा निषेध करूया. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी राज्यघटनेतील मूल्यांचं पालन करूयात. फडणवीसांचं ट्विट. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना राणावत आता महाराष्ट्र सदनात. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना राणावत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची सूत्रांची माहिती. कंगना यांनी केलेली मागणी मूर्खपणाची. कायद्यानं कंगना रनौत यांची व्यवस्था हिमाचल भवनमध्ये व्हायला हवी. कंगना रनौतच्या महाराष्ट्र सदन प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाची धडपड. केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 2 दिवसीय शिबिर पार पडलं. केरळ विधानसभेत किमान 5 जागांवर विजय मिळवण्याचा मानस. आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा. सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सेल प्रमुखांना पत्र. समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं आवाहन. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान. निकमांनी आता निवडणूक लढवली आहे, ते आता भाजपचे नेते. निकमांची नियुक्ती रद्द करा, विजय पालांडेंची मागणी. प्रकाश आंबेडकर बिद्री कारखान्याच्या वाटेत अडथळे आणतायत. प्रकाश आंबेडकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागलीये. केपी पाटलांची टीका. केपी पाटील यांनी आपली राजकीय भूमिका ठरवावी. आमदार प्रकाश आंबेडकरांचं केपी पाटलांना प्रत्युत्तर. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या मिळकत करांमध्ये त्रुटी. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूर पोलिसांकडून वेगानं तपास सुरू. आतापर्यंत 6 जणांचे संबंध उघड. संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात तर 2 संशयितांची चौकशी सुरू. पोलिसांनी फाडलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा फोटो असलेला बॅनर. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात प्रकार. आंदोलनासाठी आणलेलं पोस्टर पोलिसांनी आंदोलनाआधीच फाडलं. नाशिकमध्ये देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात. 5 जुलैला केंद्रीय पथकाकडून घनकचऱ्याची पाहणी. त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षणाचं मूल्यांकन केलं जाणार. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादांना एकत्र येऊन चांगले निर्णय घेऊ द्या. सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलं. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर रामदास कदम यांची प्रतिक्रिया. काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या. अकोल्यातल्या एनएसयूआय कार्यकर्त्यांची मागणी. जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या मोठ्या रांगा.
नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठाकरे गटाचं आंदोलन. सुरगाव परिसरातील प्रस्तावित कत्तलखान्याचा निर्णय मागे घ्या, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील हरेगाव फाट्यावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. दूध भेसळीचा कायदा कठोर करावा, दुधाला प्रति लिटर 40 रुपयांचा भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेना तालुका प्रमुखांना गांजासह अटक. राजकीय दबावातून कारवाई केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. कारवाईच्या निषेधार्थ मनमाड आणि नांदगाव बंद. नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा 9 ऐवजी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरू. सकाळी शाळा 9 नंतर भरवण्याचा शासनाकडून नियम. शाळेच्या वेळेत बदल नसल्यानं विद्यार्थ्यांचे मात्र हाल. वाशिम जिल्ह्यात डेंग्यूचे 4 रुग्ण आढळल्यानं प्रशासन ऍक्शन मोडवर. रुग्णांना थंडी तापासारखा आजार अंगावर काढू नये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. नाशकात डेंग्यू मलेरियाचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानासाठी कारणीभूत 3 रहिवासी सोसायट्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई. अमरावती शहर पोलिसांच्या मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण. 1440 उमेदवारांकडून मैदानी चाचणी पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते बेमुदत संपाच्या तयारीत. ऐन पेरणीच्या दिवसात खत दुकानं बंद ठेवल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच. 1 जून पासून आजपर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद. आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. भुसावळच्या दीपनगर प्रकल्पात कामगारांना कायमस्वरूपी भरती करा. मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचं आंदोलन. अहमदनगरमध्ये पीक विमा योजनेसाठी 1.25 लाख अर्ज प्राप्त. 15 जुलैपर्यंत अर्जाची मुदत. मागच्या वर्षी 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला होता सहभाग. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान. नाशकात महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांच्या विरोधात रिंगणात. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घ्या. माथाडी कामगारांची भाजपकडे मागणी. पुण्यातील हडपसरच्या जागेवरून महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याची शक्यता. हडपसर विधानसभा काँग्रेसला द्यावी याकरता पटोलेंकडे मागणी करणार. बळीराम डोळे, इम्रान शेख, बाळासाहेब शिवकरांचं नाव चर्चेत. विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढायचे आहेत. संभाजी ब्रिगेडकडून इच्छा व्यक्त. महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू. तयारी करा, संभाजी ब्रिगेडचं कार्यकर्त्यांना आदेश. जुलैमध्ये राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार. विधानसभेसाठी मनसेची तयारी सुरू. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. विधानसभा निवडणुकीत पवार गट नव्या चेहऱ्यांना संधी देणार. अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती. तर अजित पवार गटातील आमदार पवारांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा. विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून धीरज घाटे इच्छुक. घाटे यांच्याकडून सोशल मीडियावर प्रचारालाही सुरुवात. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातलं खासदार जनसंपर्क कार्यालयाची वर्ध्याचे खासदार अमर काळेंकडून सुद्धा मागणी. बळवंत वानखडे, अनिल बोंडे आणि आता अमर काळेंकडून देखील कार्यालयाची मागणी. पुण्यातील वडगाव शहरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बॅनरबाजी. वडगाव शहरी मतदारसंघावर भाजपचा दावा. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून बॅनरबाजी. अंगारकी चतुर्थीनिमित्त दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिराबाहेर मोठ्या रांगा. पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध फुलांनी आकर्षक सजावट. अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरात सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. शुक्रवारी पालखीचं देहूकडून पंढरपूरकडे प्रस्थान. नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी. 8 जुलैपासून जिल्हा परिषदेवर बेमुदत धरणं आंदोलनाचा इशारा. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. तर किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील 3 दिवस पाऊस. हवामान विभागाचा अंदाज.